माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, माझ्या वडिलांचे मिरासी गा देवा, 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, तुझे चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा, हरे उपवास पालने राखला दारवंता, राखीला दारवंता, उपवास पालने राखला दारवंता, राखीला दारवंता, केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता आम्हाला गे आम्हाला गे, हरे उपवास पालने राखला दारवंता, वासा पाराने राखीला दारवंता, उपवास पालने राखला दारवंता, वासा पाराने राखीला दारवंता, केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता आम्हाला गे आम्हाला गे, वंश परंपरा दासमी अंकिता, हरे वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा लाज कोणा, तुका मोकलिता लाज कोणा लाज कोणा, हरे वंश परंपरा दासमी अंकिता, वंश परंपरा दासमी अंकिता, तुका मोकलिता लाज कोणा लाज कोणा, तुका मोकलिता लाज कोणा लाज कोणा, हरे उपवास पालने राखला दारवंता, हरे उपवास पालने राखला दारवंता, केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे, केला भोगवटा आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता आम्हाला गे आम्हाला गे, केला भगवंता
माझ्या वडिलांची मिराशी ग देवा 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 तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा पांडुरंगा उपवासा पाराने राखीला दारवंटा उपवासा पाराने राखीला दारवंटा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवासीला पारणी राखेला दार उपवासीला पारणी केला भगवंता भगवंता केला भोगवटा मालाजी केला भोगवटा केला भोगवटा मालाजी केला भोगवटा केला भोगवटा मालाजी केला भोगवटा मालाजी केला भोगवटा मालाजी
माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. वंश परंपरा दास मी अंकिता, तुका मोकलिता लाज कवना. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा आम्हा लागी. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. जय जय श्री राधारमण, जय जय नवल किशोर, जय गोपी चित चोर प्रभु, जय जय माखन चोर. अधोराम तपो वनाधिगमनं, हत्वा मृगं काञ्चनं, वैदेहि हरणं जटायुमरणं. सुग्रीव संभाषणं वालिनिर्दलनं, समुद्रतरणं रंगलंकापुरी दाहनं. पश्चात्तु रावण कुंभकर्ण हरणं, एतद्धि रामायणं. महायोगपीठे तटे भीमलध्या, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः. समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गाकर प्रथम दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादान कधी जाणतात, त्यांच्या कृपादान कधी जाणतात. दुसरे चरण संताचिया, दुसरे चरण संताचिया. त्यांच्या कृपादान कधी जाणतात, त्यांच्या कृपादान कधी जाणतात. पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. वचन ऐका कमळापती, मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती कर. जोडितो कथे काळी कर, जोडितो कथे काळी. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा. तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु
भास्करा पूर्ण कीर्ती शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभटा शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनाम त्यान बाधी क्रोधकाम कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवन् भवामि सहितं नमामि जयांचे किल्या स्मरणा होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता माझ्या वडिलांची मिरासिगा देवा माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागी पुण्यभूमी पावन क्षेत्र आपलं हे तमनर आखाडा आणि या तमनर आखाडा या गावामध्ये गेल्या 64 ते 65 वर्षापासून सुरू असलेली हे श्री हनुमंतरायांचे अविरत सेवा आणि हे मला वाटते 65वं वर्ष आहे आपलं, हे की नाही? म्हणजे किती स्वाभिमानाची बाब आहे की आपल्या सप्त्याला 5 तप कंप्लीट होऊन आपला सप्ताह पुढे गेलेला आहे, बरोबर आहे की नाही? 12 पंच 60 हिशोबाला लई पक्के हो तुम्ही म्हणजे 5 तप पूर्ण होऊन आपला सप्ताह असणारा पुढे गेलेला आहे. काही दिवसांनी आपल्या सप्ताहाचा अमृत महोत्सव येईल महाराज, म्हणजे 75वं वर्ष येईल, हे की नाही? सुवर्ण महोत्सव झाला, हे की नाही? त्यानंतर 61वा महोत्सव झाला, आता काय येईल? अमृत महोत्सव येईल. म्हणजे आपण सर्वजण खूप भाग्यवान आहात की आपण सर्वांनी जे माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा आपल्या वडिलांनी जी आपल्याला घालून दिलेली जी परंपरा आहे त्यालाच तुकोबारा मिरास असं म्हणतात. मिरासी या शब्दाचा अर्थ काय होतो? काय होतो मिरासी शब्दाचा अर्थ? तर आपल्या वाडवडिलांचा ठेवा, ज्याला आपण वतनदारी म्हणतो, पहा, बरोबर आहे की नाही? ते माझ्या बापाची वतनदारी हो, माझ्या बापाची जहागिरी, त्याला काय म्हणायचं? काय म्हणायचं? हा, मिरासी काय म्हणायचं? बोलत राहा तुम्ही, माझी मराठी समजते ना तुम्हाला? हा, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. त्यांनी कशी ती मिरासी जपून आणली महाराज? उपवास पारणे राखिला दारवंटा. आता दारवंटा या शब्दाचा अर्थ काय होतो? तर भगवंताचा उंबरटा, म्हणजेच भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचा उंबरटा. आता याचा आपण विस्तृत चिंतन पुढे करणारच आहोत की दारवंटा या शब्दाचा अर्थ काय होतो, मग तुकोबारायांनी तो या ठिकाणी का घेतला याचा विचार आपण करणारच आहोत. उपवास पारणे राखिला दारवंटा, त्यांनी उपवास करून भगवंताचा दारवंटा राखला आणि आमच्यासाठी काय केलं? केला भोगवटा आम्हा लागी. आणि त्यांच्या वंश परंपरेतला मी भगवंता तुझा दास आहे, त्यांच्यावरती जशी तू कृपा केली तशी तू माझ्यावरती कृपा कर. नाही जर कृपा केली, वंश परंपरा दास मी अंकिता तुका मोकलिता लाज कोणा. मोकलणे म्हणजे काय हो? तर सोडून देणे, विसरणे, हे की नाही? आम्हाला मोकलिलं बाबा त्यांनी, आम्हाला विसरले ते शब्दाचा अर्थ, बरोबर आहे की नाही? आम्हाला जर भगवंता तू जर मला विसरला तर माझी लाज जाणार आहे का? माझी लाज जाणार नाही. भगवंताची का लाज जाईल आणि तुकोबारांची का लाज जाणार नाही, वगैरे वगैरे सर्व चिंतन आपण विस्तृत चिंतनामध्ये पाहणार आहोत. आपल्या वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे काय नियम आहे संप्रदायाचा? की ज्या पद्धतीने कार्यक्रमाचा संदर्भ असेल, नैमित्य असेल, त्या पद्धतीने महाराजांनी अभंग निवडला पाहिजे आणि त्याच पद्धतीने त्याचं चिंतनही केलं पाहिजे. म्हणून मी आल्यानंतर पत्रिका पाहिली आणि पत्रिका पाहून तुमच्या सर्वांचा सेवेधारी स्वभाव पाहून हा अभंग माझ्या डोक्यामध्ये आला. मी विद्यार्थ्यांना येतानाच म्हणलो होतो गाडीमध्ये की म्हणलं आज कोणता अभंग घ्यावा, बरोबर आहे ना? आपला विषय झाला होता गाडीमध्ये, आज कोणता अभंग घ्यावा, काय म्हणजे माझ्या डोक्यामध्ये काय फिट नाही. मी काय म्हणलो, त्या ठिकाणचं वातावरण पाहू आपण आणि मग त्या पद्धतीने तसा अभंग निवडण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी आलो, तुमच्या सर्वांचा सेवाभाव पाहिला आणि मग मला असं वाटलं की हा अभंग आपण सेवेसाठी
घेतला पाहिजे. गेल्या 65 वर्षापासून आपण ही परंपरा अविरत जपलेली आहे. ज्यांच्या कृपा आशीर्वादाने जपली ते म्हणजे अखिल कोटी ब्रह्मांड नायक, रुक्मिणी प्राण संजीवन, जगदाधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमाऊली ज्ञानोबाराय, वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय, श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी माता, तसेच भगवान श्री शिव परमात्मा, भगवान श्री मारुतीराया, भगवान श्री प्रभू रामचंद्र या सर्वांच्या अहेतुकी अकारण करून अशा कृपा आशीर्वादातून आपण ही परंपरा जोपासलेली आहे. आणि परंपरा जोपासत असताना हे आता सुरू असलेलं हे 65वं वर्ष. आणि या वर्षातील या अखंड हरिनाम सप्ताहातील या सप्ताहामध्ये जर आपण पाहिलं तर या सप्ताहामध्ये मला वाटतंय ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळाही आहे, हे की नाही. तसेच कीर्तन म्हणजे ज्ञानदान आहे, तसेच अन्नदान आहे. अनेक जणांनी या ठिकाणी पंक्ती घेतल्या, अनेक जणांनी ज्ञानदान केलं, अनेक जणांनी श्रमदान केलं. म्हणजेच सांगायचा मग तिचा अर्थ एकच की कोणी तनाने, कोणी मनाने, कोणी धनाने, ज्याला ज्या पद्धतीने जमेल त्या पद्धतीने या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपलं योगदान दिलं. आणि त्याच कारणाने हा आपला 65वा अखंड हरिनाम सप्ताह एकदम भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये पार पडत आहे. पार पडत असताना आजची चतुर्थ दिवसाची कीर्तनरूपी सेवा, चौथ्या दिवसाचीच आहे ना, चतुर्थ दिवसाची कीर्तनरूपी सेवा हे आमचे हरिभक्ती पारायण आमच्या गावातील ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्ती पारायण जे मला लहानपणापासून यांच्या एवढा होतं तेव्हापासून ओळखतात असे बाळकृष्ण महाराज खेसे निंबळकर यांच्या आज्ञेतून व आमचे अशोक भाऊ असतील, तसेच ते तात्या भाऊ मला ज्यांनी पत्रिका पाठवली, तर कोण आहेत ते मला काही त्यांचा परिचय नाही, तुम्ही हा अशा तुम्ही सर्वच सप्ताह कमिटी सर्व म्हणजे तमनर आखाडा ग्रामस्थ सर्वांच्या आग्रहातून सर्वांच्या आज्ञेतून माझ्यासारख्या एका छोट्या महाराजांच्या अंगी ही कीर्तन सेवा आलेली आहे. हे मी माझं परमभाग्य समजतो. ज्या पद्धतीने माझे श्रीगुरू आईवडील तुम्ही सर्व श्रोतृवर्ग मला बुद्धी द्याल त्या पद्धतीने अभंगाचा भावार्थ सोडवण्याचा प्रयत्न करू. कारण आम्ही परंपरेचे कीर्तनकार आहोत महाराज. म्हणजे आमच्या वडिलांची परंपरा खूप मोठी आहे. घरी ज्या पद्धतीने तुकोबारांच्या घरी रक्ताचाही परमार्थ होता आणि गुरुसेवेचाही परमार्थ होता, त्याच पद्धतीने आमच्या घरी गुरु परंपराही लाभलेली आहे. आणि रक्ताची माझ्या वडिलांची परंपरा ही सुद्धा वारकरीच परंपरा आहे. आणि त्या परंपरेला जोपातच असताना आमच्या श्रीगुरूंनी असं सांगितलं की कुठलाही अभंग आपण आपल्या श्रीगुरूंच्या मुखारविंदातून यथार्थ रूपाने ऐकल्याशिवाय त्या अभंगावरती कीर्तन करायचं नाही. तुकोबारायांचा अभंग हा अभंग त्याला काय म्हणलेलं आहे, कशामुळं म्हणलेलं आहे सांगू का? ज्याचा कधीच भंग होत नाही म्हणून त्याला काय म्हणलेलं आहे, अभंग म्हणलेलं आहे. नवे नवे तुकोबारांच्या गात्याला आपण काय म्हणतो, पंचमवेद म्हणतो की नाही. पंचमवेद असणारा तुकोबारांचा गाथा त्यातील अभंग म्हणजे एक एक अभंग वेदतुल्य असणारा अभंग आहे. आणि मंत्राचा जर अर्थ वक्त्याने श्रोतृवर्गाला जर चुकीचा जर सांगितला तर वक्त्याला महाराज खूप मोठं पातक भोगावं लागतं. त्यामुळे वक्त्याने कुठलाही अभंग सोडवत असताना थोडासा संत महात्म्यांचा मागोसा आढावा घेतला पाहिजे, हे की नाही. आणि त्याच मार्गाने तो अभंग सोडवला पाहिजे. मग आता तुम्ही ज्या पद्धतीने मला बुद्धी द्याल त्या पद्धतीने हा अभंग आपण सोडवण्याचा प्रयत्न करू. सेवेसाठी उपस्थित महाराष्ट्रामध्ये कीर्तन क्षेत्रामध्ये, मृदंग क्षेत्रामध्ये, गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं खूप मोठं नाव आहे असे सर्वच महाराज मंडळी, आता ज्यांनी सुंदर अशी चाल गायली, आपल्या गावचं भूषण असणारे हरिभक्ती परायण बाळासाहेब महाराज तमनर महाराजांनी खूप सुंदर चाल गायलेली आहे. तसेच संक्राम महाराज तमनर या ठिकाणी आहेत, त्यांनीही खूप सुंदर साथ संगत केलेली आहे. तसेच महाराजांचं नाव उत्तम महाराज यांनीही खूप सुंदर साथ केलेली आहे. तसेच तात्या भाऊ आहेत, तसेच आमचे बाबा आहेत, सर्वच तुळशीवाले आईसाहेब असतील, परत आमचे विनेकरी बाबा असतील. महाराजांचं नाव काय म्हणले, रामेश्वर महाराज वाघमोडे खूप सुंदर मृदंग वाजवतात. महाराजांच्याही चरणी साष्टांग प्रणिपात.
आमच्या समवेत आलेले श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्थेतील बाल विद्यार्थी, बाल गंधर्व आणि बाल मृदंगाचार्य असणारे हरिभक्तीपरायण, ते मृदंगही खूप सुंदर वाजवतात. अमित महाराज बिराजदार, तसेच समर्थ महाराज घुगे. व हा आपला कार्यक्रम जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत जिवंत राहण्यासाठी ज्यांनी आता जो प्रवाह चालतो मीडियाचा, त्या प्रवाहामध्ये जे नित्य आम्हाला योगदान असतं ज्यांचं, अशा हरिभक्तीपरायण आपले काय म्हणले शिवराज भैया यांनीही सुंदर अशी या ठिकाणी शूटिंगची व्यवस्था केलेली आहे. त्यांचा माझा विठ्ठल, विठ्ठल माझा 09 असा सुंदर असा यूट्यूब चॅनल आहे. तसाच श्री हरिहर वारकरी शिक्षण संस्था याही नावाचा चॅनल आहे. ते दोन्ही चॅनल तेच चालवतात महाराज. ज्यांना कुणाला हे आजचं कीर्तन कधी ऐकावं वाटलं तर त्यांनी मग त्या चॅनलवरती जाऊन त्यांना सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा विसरू नका. विठ्ठल विठ्ठल. तसेच या कार्यक्रमाचा प्राण असणारे, जे कुठलाही कार्यक्रम असून कितीही मोठा महाराज आणा महाराज, तुम्ही साऊंड सिस्टीम जर व्यवस्थित नसेल तर कुठलाही महाराज मातीत गेल्याशिवाय राहत नाही महाराज. हे ठरलेलं सूत्र आहे. असे असणारे आमची गोड साऊंड सिस्टीम सुमित भाऊंची गोड साऊंड सिस्टीम या ठिकाणी लाभलेली आहे. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळे वाजवून. खूप गोड, म्हणजे त्यांना गेन किती द्यायचा, ट्रबल किती द्यायचा, विको किती द्यायचा हे काहीच सांगण्याची गरज नाही. ते अगदी बाज पलंगासहित सगळं व्यवस्थित देतात, हे का नाही. तरी काय मागून म्हणले बरोबर आहे महाराज, इतकं चांगलं तुम्ही कीर्तन ऐकत म्हणून आमचं जरा बरं चाललंय. तसेच हार्मोनियमवरती बाबा बसलेले आहेत. बाबांच्याही चरणारविंदी साष्टांग प्रणिपात. तसेच आता आम्ही आल्यानंतर ज्यांच्या ठिकाणी फराळाची व्यवस्था होती असे श्री भाऊसाहेब कारभारी तमनर, तसेच सकाळची फराळाची व्यवस्था ज्यांनी केली, दुपारची जे फराळाची व्यवस्था केली श्री भारत विठ्ठल तमनर, तसेच सकाळचा नाश्ता ज्यांनी दिला श्री शिवराज महाराज भिसे, व आजचं संतपूजन ज्यांनी घेतलेलं आहे श्री संदीप रंगनाथ तमनर, या सर्व भावी भक्तांच्या चरणार विधी साष्टांग प्रणिपात करतो. तसेच आपल्या गावचं भूषण असणारे आमचे गुरुबंधू अमोल महाराज पिसे यांनी मगाशी मला कॉल केला. म्हणे महाराज काही कारणास्तव मला कार्यक्रमाला जावं लागलं. म्हणे मला वाटलं की तुमचं कीर्तन उद्या आहे, मी तुम्हाला फोन करणारच होतो उद्या, पण महाराजांना जालन्याला कथा असल्यामुळे महाराज तिकडे गेलेले आहेत. महाराजांनी फोन केला. आमच्या वहिनीने सुंदर अशी आमची सर्वांची व्यवस्था केली. त्यांच्याही चरणारविंदी साष्टांग प्रणिपात करतो आणि जादा वेळ न घालवता मी माझ्या सेवेशी प्रवृत्त होतो. विठ्ठल विठ्ठल. सेवेसाठी निवडला गेलेला अभंग यच्छ यावत भूतलावर जन्माला आलेल्या जड जीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंड जिजवणारे वीतराग संपन्न पंचमवेद निर्माते देवचे सुप्रसिद्ध संत श्रीमंत श्री जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय यांचा 3 चरणांचा अभंग असून या अभंगाद्वारे जगद्गुरु जगतवंद्य तुकोबाराय आपल्या वाडवडिलांविषयीची कृतज्ञता व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. आपण या जगाचा जर विचार केला महाराज तर या जगामध्ये 3 प्रकारचे लोक आपल्याला पाहायला मिळतात. तुकोबाराय म्हणतात पहा, प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन. 3 प्रकारचे लोक पाहायला मिळतात महाराज. एक म्हणजे कृतज्ञ, दुसरा म्हणजे कृतज्ञ आणि एक म्हणजे वर्ग जो कृतज्ञही नसतो आणि कृतज्ञही नसतो. आता कृतज्ञ कोणाला म्हणायचं तर केलेल्या उपकाराची जाण ठेवणारा याला काय म्हणायचं हो, कृतज्ञ म्हणायचं. आणि जो केलेल्या उपकाराची जाणीव ठेवत नाही त्याला काय म्हणायचं, कृतज्ञ म्हणायचं. रामायणामध्ये खूप सुंदर एक प्रसंग आलेला आहे पहा, की एका पक्षाने एका वाटसरूला महाराज एक वाटसरू जंगलामधून निघाला. जंगलामधून निघाल्यानंतर एक पक्षी त्या ठिकाणी, त्यांचं नाव राजहंस पक्षी एका झाडाखाली राहायचा बरं का महाराज. आणि त्या राजहंसाला त्या झाडाखालून जाताना एक वाटसरू दिसला महाराज. वाटसरू दिसल्यानंतर असंच चैत्रातलं ऊन होतं आणि ऊन मी म्हणत होतं. वाटसरू जात असताना त्या राजहंसाच्या मनामध्ये दया उत्पन्न झाली हो. आणि त्यांनी विचार केला की हा वाटसरू निघालेला आहे, हा नेमकं कुठं निघालाय हे काय आपल्याला ज्ञात नाही गड्या, परंतु आपल्या घराजवळून जातो ना
तर आपण याच्यावरती उपकार करणे हे आपलं आद्य कर्तव्य आहे. या शुद्ध आणि स्वच्छ भावनेने राजा हंसाने त्या वाटसरूला जय हरी घातला. काय म्हणला? जय हरी. जय हरी मानल्यानंतर तो वाटसरूही त्याला म्हणला जय हरी. हंसराजा काय चाललंय मग? त्यांनी सांगितलं काय नाही, या ठिकाणी माझं घर आहे, छोटंसं वृक्ष आहे, त्या ठिकाणी मी राहतो. म्हणलं तुम्ही भर उन्हामध्ये निघालेले आहात, तुमची थोडीशी चहा पाण्याची व्यवस्था करावी. आपण जसं एखादी दिंडी निघाल्यानंतर व्यवस्था करतो की नाही, त्याच पद्धतीने राजहंसालाही वाटलं की आपण काहीतरी पुण्य करावं, काहीतरी पुण्य अर्जन करावं. या शुद्ध हेतूने राजहंसाने महाराज कृतज्ञ सांगतो बरं का. त्या वाटसरूला विचारलं की तुम्ही पाणी घेणार का, चहा घेणार का, कॉफी घेणार, असं विचारलं का? नाही महाराज. त्यांना सांगितलं की या झाडाखाली तुम्ही या ठिकाणी बसा, मी आत्ता जातो आणि सरोवरातून गार पाणी तुमच्यासाठी मी घेऊन येतो महाराज. तो वाटसरू त्या झाडाखाली बसला. झाडाखाली बसल्यानंतर महाराज असणारे जे राजहंस महाराज आहेत ते राजहंस कुठे गेले? सरोवराकडे गेले. सरोवराकडे गेले का गेले? तर गार असं त्या वाटसरूला पाणी पाजण्यासाठी गेले. सरोवरातून पाणी घेतलं आणि तो कमंडलू घेऊन ते कुठे आले? त्या वाटसरू जवळ आले आणि त्यांना गार असं पाणी पाजलं. गार पाणी पाजल्यानंतर महाराज आता भर उन्हामध्ये आपण खूप आपला प्राण व्याकुळ झालेला आहे आणि थंडगार झाडाची सावली आणि त्या ठिकाणी जर थंड पाणी प्यायला मिळालं माणसाला की माणसाला काय वाटतं? शांत वाटतं, समाधान वाटतं. तसंच त्या वाटसरूलाही समाधान वाटलं आणि त्या ठिकाणी तो थोडासा असा पडला महाराज. आणि दमल्यामुळं आता दिंडीमध्ये जे जे माणसं जातात त्यांना माहिती की ज्या ठिकाणी वारकरी पडतात, किंवा आपण सर्व शेतकरी मंडळी आहात, ज्या ठिकाणी आपण शेतामध्ये थोडंसं 2 घास खाल्लं आणि झाडाखाली पडलो की त्याच ठिकाणी कधी डोळा लागतो हे कळत नाही महाराज आपल्याला. त्याच पद्धतीने तो त्या झाडाखाली पडला आणि त्याला झोप लागली महाराज. झोप लागल्यानंतर थोड्या वेळाने सूर्यकिरण बरोबर त्या झाडाच्या वरी आले. वरी आल्यानंतर त्याला ऊन लागायला लागलं. मग महाराज या राजहंसाला दया आली आणि राजहंसाने आपले पंख असणारे त्या झाडावरती असं पांघरून धरलं पंखाचं आणि त्याला महाराज एकही सूर्याचं किरण त्याच्यापर्यंत जाऊ दिलं नाही. त्याची छान अशी झोप झाली. झोप झाल्यानंतर राजहंस खाली आला. राजहंसाने विचारलं का हो म्हणे महाराज, तुम्हाला काय जेवणाची फराळाची वगैरे व्यवस्था हवी आहे का? त्यांनी सांगितलं हो देवा, तुम्ही जर आम्हाला थोडंफार जर काही जेवण दिलं तर खूप उपकार होतील. मग महाराज 5 मिनिटं या ठिकाणी बसा म्हणे, मी आत्ता डोंगरामध्ये गेलो, आत्ता अभयारण्यामध्ये जातो आणि लगेच काय तुमच्यासाठी परिपक्व झालेले फळ मी घेऊन येतो, असं म्हणला महाराज तो राजहंस. पण त्या राजहंसाला काय माहिती की आपण ज्याची सेवा करतो तो व्यक्ती कृतज्ञ नसून तो कसा आहे? कृतज्ञ आहे. हे त्या राजहंसाला ज्ञात नव्हतं महाराज. तो बिचारा राजहंस जंगलामध्ये गेला. छान छान असे फळ त्याने तोडले आणि ते फळ सर्वत्र एकत्र घेऊन तो त्याच्या झाडाखाली आला. झाडाखाली आल्यानंतर त्या वाटसरूने ते सर्व फळ खाल्ले आणि राजहंसाला सांगितलं की राजहंसा आता आम्ही निघू का म्हणल्यानंतर राजहंसाने सांगितलं महाराज पुढे गेल्यानंतर घनदाट असं जंगल आहे, अभयारण्य आहे, अनेक हिंस्र प्राणी आहेत या ठिकाणी. पुढे तुम्ही जातो म्हणता, परंतु पुढे गेल्यानंतर आत्ता एक मी तुमची या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केली, परंतु संध्याकाळच्या जेवणाचं काय तुमचं? 5 मिनिटं थांबा, मी आत्ता आलो आणि तुमच्या पुढील जेवणाची काहीतरी व्यवस्था करतो, असं म्हणून महाराज तो पुन्हा फळ आणण्यासाठी निघून गेला. निघून गेल्यानंतर या कृतज्ञ व्यक्तीच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झाला, काय देवा म्हणे इतका मोठा राजहंस आहे आणि फळ किती आणतो मला? एवढे फळ आणतो. मग आपण जर असं जर केलं तर या राजहंसालाच जर आपण जर मारलं आणि याचा मांस जर आपण जर घेऊन गेलो तर आपलं संध्याकाळचं तर भागेलच, परंतु उद्या दिवसभर सुद्धा आपल्याला कुठे अन्न हुडकायची गरज नाही. असं म्हणून महाराज त्या कृतज्ञ माणसाने राजहंस आला आणि राजहंस आल्यानंतर त्याने राजहंसाला पकडलं आणि राजहंसाचे दोन्ही पंख महाराज त्याने बाजूला काढले. कुठल्याही पक्षाचा प्राण हा कशामध्ये असतो? त्याच्या पंखामध्ये असतो. तुम्हाला सर्वांना प्रसंग ज्ञात आहे. ज्यावेळेस सीताई साहेबांचं हरण झालं, हरण झाल्यानंतर दुष्ट रावणाला त्या जटायूने विचारलं, का रे रावणा, सांग म्हणे तुझं मरण कशात आहे? रावणाने काय सांगितलं? हो, माझ्या पायाच्या डाव्या पायाच्या अंगुठ्यामध्ये आहे. आणि रावणाने परत त्याला प्रतिप्रश्न केला, का रे जटायू,
तुझं मरण कशात आहे असं म्हणल्यानंतर महाराज तो बिचारा जटायू रामभक्त होता, प्राण जाय पर वचन न जाय या युक्तिवादाने जगणारा होता महाराज, हे की नाही. त्यांनी सांगितलं की माझा प्राण माझ्या पंखामध्ये आहे असं म्हणल्यानंतर तो ज्या पद्धतीने रावणाचा अंगुठा फोडण्यासाठी खाली गेला, त्याच वेळेस रावणाने खड्ग काढलं आणि त्याचे दोन्हीही पंख छाटून टाकले महाराज. अगदी त्याच पद्धतीने या कृतज्ञ व्यक्तीने त्या राजहंसाचे, ज्यांनी आपल्यावरती उपकार केला, त्याचे पंख छाटले आणि महाराज तिथून थोडंसं सरपण जमा केलं आणि त्या राजहंसाला त्याच ठिकाणी कसं बसं भाजून त्यांनी त्याच्या झोळीमध्ये घातलं आणि तो पुढील प्रवासाला निघून गेला. परंतु पुढं प्रसंग असा घडला की तो राजहंस सर्वसाधारण पक्षी नव्हता महाराज, तर तो राजहंस हा वेदासारख्या ग्रंथाचं भाष्य सांगत होता महाराज. आणि कुठे सांगायचा तर राजदरबारामध्ये जाऊन सांगायचा. राजाने विचार केला की म्हणे आज राजहंस का आला नसेल गड्या, ठीक आहे म्हणे काहीतरी आजारी असेल, काहीतरी प्रॉब्लेम असेल, कोणाच्या साखरपुड्याला गेला असेल, कोणाच्या लग्नाला गेला असेल असा विचार केला आणि राजा शांत राहिला महाराज. परंतु बघता बघता 2-3 दिवस उलटून गेली आणि 3 दिवस उलटून गेल्यानंतर राजाने पंतप्रधानाला विचारलं, का हो म्हणे पंतप्रधान, आपला राजहंस येत नाही, आता कथा सांगत नाही, काय प्रॉब्लेम आहे, थोडंसं त्याच्या घराकडे जाऊन पाहून येता का. त्यावेळेस पंतप्रधानाने सांगितलं, जी राज आत्ता पाहून आलो. असं पाहून आलो म्हणून पंतप्रधान त्यांच्यासोबत काही सैन्य घेऊन कुठे निघाले हो, त्या राजहंसाच्या घराकडे निघाले, म्हणजे त्या वृक्षाकडे निघाले. आणि ज्या टायमाला ते त्या ठिकाणी जाऊन पोहोचले महाराज, त्या ठिकाणी तो त्यांनी सर्व प्रसंग पाहिला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा गळू लागल्या हो. की जो महात्मा राहायला दिसायला जरी पशु होता, परंतु त्याची वागणूक ही संत महात्म्यांसारखी होती गड्या. अरे पशु कोणाला म्हणायचं, जे पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती, काही एक उपजता मरती, बहिरे अंध होती पांगुळमुखी हो. नाथबाबा म्हणतात की पशु काय पाप पुण्य जाणती, जे पाप पुण्य जाणत नाहीत त्यांना पशु म्हणायचं महाराज. नाहीतर काही पशु आपल्यापेक्षा जास्त महाराज सत्संग करतात आणि दुसऱ्यांना सत्संग घडवतात, आणि आपल्यातले काय माणसं असून महाराज पशुसारखे वागतात आणि त्यांच्यातील पशु सुद्धा मानवासारखे वागतात. तसाच तो पशु होता, परंतु तो मानवाप्रमाणे वागायचा, मानवाप्रमाणे कथा सांगायचा. आणि दुर्दैव असं घडलं की त्या दुष्ट माणसाने त्या पशुचा घात केला. घात केल्यानंतर त्या ठिकाणी जे पंख पडलेले होते त्या ठिकाणी लगेच त्यांच्या लक्षामध्ये आलं महाराज. तेव्हा काही CID वगैरे नव्हती, परंतु महाराज माणसं हुशार होते तेव्हाची. त्यांनी लगेच अनुमान प्रमाण लावलं की आपल्या राजहंसाचा कोणीतरी दुष्ट व्यक्तीने काय केलेला आहे, घात केलेला आहे म्हणल्यानंतर ते महाराज धाव पळत गेले आणि त्यांनी राजाला घडलेला सर्व वृत्तांत सांगितला. राज ऐका, राज ऐका, राज आम्ही सांगायचं आम्हाला धाडच होत नाही राजा तुम्हाला आता, असं म्हणल्यानंतर राजाने सांगितलं काय प्रकार घडला नेमकं सांगा. राजा सुद्धा घाबरला महाराज. आणि तेव्हा पंतप्रधान सांगायला लागले, राज आम्ही त्या झाडाखाली गेलो होतो, परंतु कोणत्या तरी दुष्ट व्यक्तीने आपल्या असणाऱ्या राजहंसाचा घात केलेला आहे, राजहंसाचा जीव घेतलेला आहे. असं म्हणल्यानंतर महाराज आता राजाचे डोळे पाण्याने डबडबले आणि राजांनी हुकूम केला की जा म्हणे, 2-3 दिवस झालेले आहेत माझ्या राजहंसाला, जाऊन तो प्रवासी जास्त लांब गेलेला नसेल, आपल्या जंगलाला सगळ्या बाजूने सैन्याने घेरा आणि त्या दुष्ट व्यक्तीला पकडून राजदरबारामध्ये हजर करा म्हणल्यानंतर राजाची सैन्य गेली महाराज. आणि त्या दुष्ट व्यक्तीचा शोध घेतला आणि त्याला बंदिस्त बनवून कुठे घेऊन आले हो, राजदरबारामध्ये घेऊन आले. राजासमोर उभा केलं, त्याला सांगितलं, का रे दुष्ट माणसा, माझ्या राजहंसाचा संहार केला का तू. त्याने सांगितलं, जी राज. कशामुळे केला. राज माझ्या पुढील जेवणाची व्यवस्था व्हावी राजा, म्हणून केला राजा. अरे दुष्ट माणसा, माझा राजहंस तू ज्यावेळेस तिथून जात होता, मला असं वाटतच नाही की माझ्या राजहंसाने
तुझी काहीतरी खाण्यापिण्याची व्यवस्था केली नसेल म्हणून. त्याने सांगितलं बरोबर आहे राजा तुमचं. मी त्या ठिकाणाहून निघालो होतो. निघाला असताना त्यांनी मला गार पाणी पाजलं. मी त्या ठिकाणी विश्रांती केली. त्याच्यानंतर त्यांनी मला फळ दिलं आणि त्याच्यानंतर माझ्या मनामध्ये एक विकल्प निर्माण झाला, वाईट वासना निर्माण झाली की मी विचार केला की याला जर आपण जर सोबत घेऊन गेलो तर आपलं अख्ख्या एका 2 दिवसाचं जेवणाचं भागल्याशिवाय राहणार नाही. आणि त्या युक्तीमुळे मी राजा हंसाचा घात केला राजा. असं म्हणल्यानंतर महाराज राजांच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. राजा म्हणलं आत्ता या कृतज्ञ माणसाचे तुकडे करा आणि तिकडे गिधाडाला खाऊ घाला. खाऊ घाला म्हणल्यानंतर महाराज ठरल्याप्रमाणे आता तो राजांनी सांगितलेला शब्द होता महाराज. राजांचा शब्द मोडायची ताकद कोणाची आहे महाराज. लगेच सैनिकांनी त्या माणसाचे तुकडे केले महाराज आणि त्या नगरीच्या बाहेर दूर अरण्यामध्ये कोल्ह्या कुत्र्या मांजरांना खाण्यासाठी टाकून दिले महाराज. परंतु एका आठवड्याने त्या नगरीमध्ये कसला तरी दुर्गंध यायला लागला. कसला तरी दुर्गंध येत असताना यांनी विचार केला, अरे म्हणे कशाचा वास येतोय इतका वाईट. त्यांनी विचार केला आजपर्यंत आपल्या नगरीमधून कधी सुगंध दरवळत होता, आज ही दुर्गंधी आली कुठून. जावा पंतप्रधानजी आणि हे सर्व काय प्रकार चालू आहे याचा शोध लावण्या. असं म्हणल्यानंतर ते महाराज प्रधान काही सैन्यांना घेऊन बाहेर गेले. तेव्हा त्यांच्या जातानीच लक्षात आलं की आपण म्हणे त्या कृतज्ञ माणसाला या नगरीच्या बाहेर टाकलेलं आहे आणि कृतज्ञ माणसाचं मांस हे पशुसुद्धा खात नाहीत महाराज. का तर त्यांची सुद्धा बुद्धी जैसा खावे अन्न वैसा होवे मन, जैसा पिवे पाणी वैसे बोले वाणी. जसं आपण पाणी पिऊ महाराज त्या पद्धतीने आपली वाणी बनते आणि ज्या पद्धतीने आपण अन्न खाऊ त्या पद्धतीने आपलं मन बनते. म्हणून महाराज त्या कृतज्ञ व्यक्तीचं मांस सुद्धा गिधाडं सुद्धा यांनी सुद्धा खाल्लं नाही महाराज. असा असणारा कृतज्ञ माणूस आणि आपण असं जर कृतज्ञतेने जर वागलो तर महाराज उद्या चालून आपलंही मांस गिधाडं सुद्धा खाणार नाही. म्हणून सर्वांनी कसं जगलं पाहिजे तर कृतज्ञतेने जगलं पाहिजे. मग तुकोबाराय या अभंगाद्वारे कृतज्ञता प्रकट करतात. काय कृतज्ञता प्रकट करतात तर त्यांनी त्यांच्या आई वडिलांनी जे भगवान श्री पांडुरंगाची परंपरा जी जोपासलेली आहे त्या जोपासलेल्या परंपरेची मीमांसा तुकोबाराय या अभंगाद्वारे करतात. विठ्ठल विठ्ठल